जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा मतदारसंघात निवडणुकीच्या पडसादातून आता महायुतीमधील शिवसेना आणि भाजपा यांच्यातील वाद विकोपाला जाऊन हाणामारीचे प्रकार समोर आले आहे। याच वादातून या मतदारसंघातून निवडून गेलेले नवनिर्वाचित आमदार आमुष्या पाडवी यांच्यासह त्याचा मुलगा, मुलगी, जावई आणि 100 कार्यकर्त्यांच्या विरोधात हाणामारी, अट्रॉसिटी तसेच विनयभंगाचा गुन्हा अक्कलकुवा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे। तर आमदार आमुष्या पाडवी यांच्या मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून शिवसेना जिल्हाप्रमुख, माजी जिल्हा परिषद सदस्य किरसिंग वसावे, भाजपाचे प्रदेश नेते योगेश पाडवी, माजी जिल्हा परिषद सदस्य तालुका प्रमुख नितेश वळवी यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। अक्कलकुवा मतदारसंघातून विजयी झालेले शिवसेनेच्या शिंदे गटाचे आमदार आमुष्या पाडवी यांच्या विरोधात अक्कलकुवा पोलीस ठाण्यात मारहाण तसेच विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातील सोरापाडा येथे राहणारे भाजपचे पंचायत समिती सदस्य यांच्या घरासमोर सुरू असलेल्या पेवर ब्लॉक बसवण्याच्या कामावरून आमदार आमुष्या पाडवी यांचे जावई आणि फिर्यादी यांच्यात वाद झाला होता। यानंतर आमुष्या पाडवी यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसह घरात घुसून फिर्यादी यांना, त्यांच्या भावाला व तसेच बहिणीला बेदम मारहाण केल्याची फिर्याद अक्कलकुवा पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे। या मारहाणी प्रकरणी आमदार आमुष्या पाडवी यांच्यासह त्याचे पुत्र, समाज कल्याण सभापती शंकर पाडवी, सरपंच, मुलगी आणि आणखीन 7 जणांसह 100 संशयितांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। तर आमदार आमुष्या पाडवी यांच्या मुलीने हाणामारी यासह अन्य फिर्याद दिली असून यात भाजपाचे पंचायत समिती सदस्य सुधीर गंगाराम पाडवी, त्यांचे बंधू शिवसेनेचे जिल्हाप्रमुख किरसिंग वसावे, भाजपाचे तालुकाध्यक्ष नितेश वळवी, भाजपाचे प्रदेश सदस्य योगेश पाडवी यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झाले आहे। वरवर वादाचे कारण जरी वेगळे असले तरी या सर्व वादाला निवडणुकीची पार्श्वभूमी असून यातूनच ही हाणामारी झाल्याची चर्चा परिसरात सुरू आहे। राज्यात सत्तेसाठी एकीकडे भाजपा आणि शिवसेना बोलणी करत असताना दुसरीकडे मात्र कार्यकर्ते आणि पदाधिकारी एकमेकांशी भिडताना दिसून येत आहे। या सर्व प्रकाराबाबत नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। नमस्कार। काल अक्कलकुवा येथील सोरापाडा गावामध्ये एक ग्रामपंचायतचे चालू असलेले कामाचे पार्श्वभूमीवर 2 गटामध्ये भांडण झाली आणि त्यानंतर दोन्ही गटांनी एकमेकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला। त्यामध्ये अक्कलकुवा पोलीस स्टेशनमध्ये क्राईम नंबर 424 2000/2024 कलम 333 79 74 198 191 190 115 352 आणि 349, त्याचबरोबर ॲट्रॉसिटीची 31RS, प्रिव्हेन्शन ऑफ ॲट्रॉसिटीची 31RS कलम असा गुन्हा दाखल करण्यात आला। 9 लोकांविरुद्ध व इतर 9 नॉन अक्युज्ड आणि इतर लोकांविरुद्ध तसा गुन्हा दाखल करण्यात आला। त्यानंतर समोरचे जे गट होता त्यांनीसुद्धा त्यांची कंप्लेंटवरून FIR क्रमांक 425/2024 ही दाखल करण्यात आली। त्यामध्ये भारतीय न्याय संहिताचे कलम 74, 79, 115 पोट कलम 2, 352, 310 पोट कलम 5, कलम 50, त्याचबरोबर प्रिव्हेन्शन ऑफ ॲट्रॉसिटी अगेन्स्ट SC/ST कायदा अंतर्गत 31RS कलम अंतर्गत हा गुन्हा नोंदवण्यात आला। त्यामध्ये एकूण 12 आरोपी व इतर आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। दोन्ही गुन्ह्यांचा तपास सहाय्यक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी अक्कलकुवा यांच्याकडे सोपविण्यात आलेला आहे आणि तपास सध्या सुरू आहे। घटनेचे जे आतापर्यंत झालेली चौकशीमध्ये असे निष्पन्न होतो की तिथे जे ग्रामपंचायतचा चालू ऑनगोईंग कन्स्ट्रक्शन वर्क होता त्यामुळे 2 व्यक्तींविरुद्ध मध्ये झालेला जे काही वादविवाद आहे आणि त्यानंतर त्या प्रकरणामध्ये अजून कॉम्प्लिकेशन होऊन दोन्ही गटामध्ये हा भांडण झाला आणि त्यानंतर दोन्ही गटांनी एकमेकांविरुद्ध तक्रार दाखल केली।